हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पावशेर वांगी घेतलेली आहेत आणि वांगी आपली एकदम छान फ्रेश वांगी आहेत. तर आपल्याला ही स्वच्छ वांगी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्यात. त्यानंतर आपल्याला काय करायचे, धुवून झाल्याच्यानंतर ह्याची वरचे काटे असतात, आपल्याला हे काटे काढून घ्यायचेत बघा सुरीने अशा पद्धतीने. आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी वांग्याची रेसिपी दाखवणार आहे मैत्रिणींनो. खूप छान आहे आणि एकदा करून बघा. खूप मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. बिलकुल पण टाईम लागत नाही. टिफिनसाठी तुम्ही आरामशीर ही करू शकता सकाळची. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला वांगा फक्त 4 फोडी अशा करून घ्यायच्यात आपल्याला. ह्याच्या वांग चेक करायचे, किडका असलं तर सर्व वांग फेकून द्यायचे. पाहू शकता वांग छान आहे. ते लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला, नाही तर वांग काळं पडतं पाण्यात नाही टाकल्यावर. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. तर पाहू शकता हे वांग किडकं आहे, मी साईडला टाकून दिलं. ते सर्व वांगी आपल्याला अशी चेक करूनच कापायची ती. आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे ही वांग्याची, तुम्ही करून बघा एकदा. आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केलं तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. खूप छान रेसिपी आहे ही वांग्याची. तर सर्व वांगी मी कापून घेतल्यात बघा. आता 2 ते 3 पाण्याने ही वांगी स्वच्छ मी धुवून घेणार आहे. त्यानंतर आपण आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवून घेते मी. कढई आपली छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं. इथे तेल मी 1.5 पळी तेल टाकते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला जिरी मोहरी टाकून द्यायची. जिरी मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर आपल्याला काय करायचे, 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा तेलामध्ये. त्यानंतर वांगी सोडून द्यायच्यात आपल्याला तेलावर. मैत्रिणींनो, ही वांगी मी भरून म्हणजे त्याच्यामध्ये मसाला भरला नाही तशीच वांगी मी तेलावर सोडणार आहे. आणि ही वांगी 2-3 मिनटं छान आपल्याला तेलावर परतून घ्यायच्यात. झाकण ठेवायचे आणि छान होऊन द्यायच्यात जरा. अशा पद्धतीने जर वांग केलं ना खूप टेस्टी होतं. पाहू शकता झाकण ठेवले. त्यानंतर इथे साहित्य बघा, एक मीडियम साईजचा टमाटा घेतलाय मी. तर टमाटा पण आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण कोथिंबीर धुवून घेत जावा, कारण माती वगैरे असते कोथिंबीरीवर, धूळ असते, आपण मार्केटमधून घेऊन येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला टमाटा छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. ह्याच्यात मी वाटण बिलकुल पण टाकणार नाही. तर टमाटा पण आपला छान बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. त्याच पद्धतीने आपल्याला कोथिंबीर पण छान बारीक चिरून घ्यायची. तो कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे. मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे एक. तर हे मध्ये आपल्याला वांग चेक करायचे, वर खाली करून घ्यायचे बघा. एक साईडनी छान आपलं परतलं गेलेलं आहे वांग. तर आपण काय करायचे, अद्रक किसून घेतलेलं मी ते टाकून द्यायचे. त्यानंतर मीडियम साईजचा बारीक कांदा मी चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. टमाटा पण टाकून द्यायचा आहे आपल्याला. आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणींनो वांग केलं नसणार आहे मला माहिती आहे, पण तुम्ही एकदा करून बघा. खूप छान होतं ह्या पद्धतीने जर केलं तर. थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे मी.
झाकण ठेवूया 1-2 मिनटं आणि परत एकदा झाकण खोलून छान मिक्स करून घ्यायचे बघा कोथिंबीर टाकून। वाफेव आणि तेलामध्ये वांग लगेच शिजले जातं हे। त्यानंतर इथे मसाले टाकून घ्यायचे बघा। लाल तिखट घेतले 1 चमचा मी, तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। 1 चमचा धना पावडर घेतली आणि हे मसाले आपल्याला चांगले तेलावर परतून घ्यायचे बघा। छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे वांग्यामध्ये पण मसाला जातो। त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो, इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे। हा मसाला जर भाजीमध्ये टाकला ना खूप छान भाजीला टेस्ट येते। हा मसाला टाकल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायचे एकदा। तर छान मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। वांग पण आपलं बऱ्यापैकी छान मस्त शिजलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची। चटपटीत असं वांग्याचं मस्त आपलं हे भाजी झालेली आहे बघा ही। तर थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे। जास्त पाणी नाही टाकायचं मैत्रिणींनो, ही भाजी आपल्याला सुक्की बनवायची, अशी थोडीशी ओलसर। रंग पण किती छान आलाय भाजीचा आपल्या बघा, तुम्ही पाहू शकता। छान मिक्स करून झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। भाजी शिजल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, कारण हे शेंगदाणे भाजून मी कूट करून ठेवलेला। 1.5 चमचा मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि 1 मिनिट फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची बघा भाजीची। 1 मिनिटाच्या नंतर परत भाजी चेक करायची आणि थोडीशी कस्तुरी मेथी मी हातावर घेतलेली, पाहू शकता। कस्तुरी मेथीने कसं भाजीला खूप मस्त अशी टेस्टी येते आणि खायला पण भाजी खूप छान लागते। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे भाजी दिसायला पण खूप छान दिसते। त्यानंतर फक्त अर्धा मिनिट झाकण ठेवायचे। तर पाहू शकता मस्त अशी वांग्याची आपली चमचमीत ही भाजी झालेली आहे मैत्रिणींनो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का, तुम्ही करणार का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे। खरंच खूप बरं वाटतं तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय। तुमच्या संग बोलायला पण मला खूप आवडतं। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईल। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका।